मित्रांनो, आपल्यासोबत हा नंदी दिसतोय. नंदी भरपूर मैदानात राहिलाय, गुलाल केलेला आहे आणि चांगल्या प्रतीचा पळ आहे त्याचा. लंपीतून मालकाने अहोरात्र कष्ट करून त्याला नीट केला आणि मालकासाठी पळायला लागला. नाव होत नाही, पळ चांगला आहे, सगळ्या गोष्टी त्यात. मोठ्या पायऱ्यात पण पळत नाही, कायम सर्वसामान्य बैलगाडा मालकाची बैल घेऊन फायनल करतोय. आज बघूया की इथपर्यंत कसं पोचले, कारण इथपर्यंत यायचं म्हणलं फायनल पर्यंत भरपूर कष्ट करायला लागते. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि नंदीचा परिचय. नमस्ते. ओझड्याचे कृष्णात पाटील यांचा बैल आहे, हे मालक आहे ते. तर ते आमच्या बंधुराजाला नियोजन द्यायला सांगतात, फक्त तुझं तू नियोजन कर. मग ज्यावेळी आम्हाला पैरे भेटत नव्हते त्यावेळी अचानक एक पैरा आम्हाला मिळाला. मग त्यावेळी काय असं संबंध आला की आपला बाबा अचानक पैरा आला बंधुराजाला की पैरा आपण करूया का. तर म्हणले तर करूया. मग तर आपण हजार मच्छीला पैरा आपण केला. हजार मच्छीचा पैरा केल्यानंतर आम्हाला बैलानं काय असेल ते आम्हाला जरा दाखवून दिलं. मग त्यानंतर आम्ही 3 मैदानात गाडी काय फोडली नाही. मग आम्हाला जरा जॉन्सन आता बऱ्यापैकी त्याचं नंबरात खेळायला लागल्यापासून जरा माणसं आता 4 माणसं ओळखीचे विचारायला लागले. आम्हाला विचारले कोणत्या गावचं तुम्ही, हे असं बैलानं दाखवून दिलं. आता ह्या स्टेज पर्यंत यायला भरपूर कष्ट करायला लागतात. सुरुवातीपासून काय काय केलं? सुरुवातीपासून जरा मालक सांगतील, नंतर मी आणि सांगतो तुम्हाला माझ्या कस्ता काय. मित्रांनो, मालक आहे तिकडं, त्यांचं मत जाणून घ्यावं, कारण इथपर्यंत यायला आता त्याला लंपी पण झालेला दिसतोय. कसं या स्टेज पर्यंत पोहोचला? ह्या स्टेजपर्यंत पोहोचायला बराच असं आम्हाला खडतर प्रवास करावा लागला आहे. म्हणजे पायऱ्याकडं म्हणा आणि अन्य कारणा, म्हणजे सारखं सगळं वर मैदानात जाणं एवढं सोपं नाही. तुम्हाला माहिती आहे किती पैसे लागते त्यात. त्याच्यातनं आम्ही मार्ग काढत पळालो. आता किती दाते येतो? आता 3रा दात पाडलाय. आता 4सा झाला आता परवा दिवशी. आता मित्रांनो, मी बघितलेलं त्याला फायनलमध्ये पळताना बघितले, सेमीमध्ये पळताना बघितलंय. 1 नंबर बी झालेला त्याचा, 2 नंबर झालेला आहे. जाईल तिथं बैल काय ना काय करतोय तुमच्यासाठी. गुलाल मालकासाठी काय नाही काय 100% करतो. आणि इथनं पुढे बी करीत राहणार. तो चांगला पायरा मिळाला तरी 100% काय तर घालेल. आज डोळं तुमचं पाण्यानं भरलं, का भरलं असतील? मित्रांनो बघा, शब्द नाही त्यांच्याकडे, कारण त्याला बरा केला, लंपीतून बरा केला आणि त्या मालकासाठी पळायला येतो. लंपी ज्यावेळेस झाला त्यावेळेस काय काय कष्ट केले? भरपूर कष्ट केलं आम्ही. आयुर्वेदिक जास्तही केलं. लिंबाच्या पाण्याचा, पुन्हा करंजीच्या पाण्याने धुणे वगैरे असं, पुन्हा लिंबाच्या पाण्याचा रस पाजणे आणि डॉक्टर उपाय चालूच होता. आणि बाहेरचं म्हणजे आयुर्वेदिक जास्त हे केलं आणि त्यातनं बरा झाला आपला, आमच्या नशिबानं बरा झाला. आणि त्यातनं त्यानं म्हणजे चालूच केलं पळायला, पुन्हा बरा झालं चालूच केलं ते असं. आता आतापर्यंत या महिन्यात किती गुलाल झालं? हे जो 4था गुलाल, सलग 2 गुलाल झालं. 1000 माची झाला, 4 नंबर, तोवर 1 नंबर हित केला आम्ही, असं झालं. आणि पुन्हा 2 मैदान गॅप दिला तोवर आज आणि गुलाल राहिला, समाधान वाटलं. बघा मित्रांनो, दोन्ही गुलाल आमचं हुकलं नसतं आणि आपलं बॅडलं की गाडी बाहेरनं पडली पण गाडी पळत होती. दोन्ही खांदी बैल बाहेर नव्हता. एवढंच की पब्लिकमुळं बाहेरची गाडी शक्यतो कोणी म्हणणार नाही की बाबा लागणार. पब्लिक जर बॅरिकेडच्या बाहेर असलं की 100% आमची गाडी बाहेर नाही लागते. पण पब्लिक कसं आहे, ह्या इथं बॅरिकेडला घासून असल्यामुळं 2 वेळा आम्ही पब्लिकमुळं मार खाल्ला. जिथं मधनं पडल्या तिथं 100% आमच्या गाडीला विचारते ती. मधनं पडले की 100% सगळ्यांनी माहिती आहे गाडी ही आज बोलावला राहत्या. आमचं बॅडलं काय 2 अड्ड्याला आपलं बाहेरनं पडले. ठीक आहे, आम्ही म्हणत नाही बाबा सारखं आमचंच बोलावं, पण आमची बी इच्छा आहे की बाबा बैलाने सारखं बोलावत राहावं. एवढं आमचं टायमिंग चांगला आहे की आम्ही वरच्या पायऱ्यात बघतोय जायला, पण आम्हाला पैरं काय भेटत नाही. ते बरं ठीक आहे, पण आम्हाला 3-4 नंबराचं पैरं भेटलं तरी आम्हाला समाधान आहे. पण बैल आपलं 3-4 नंबरात पैरं घेऊन बैल गुलालात राहतोय, गोरगरबाचा बैल आहे. एवढंच की बैलाला बैल लागला माझी आम्हाला 100% माहिती आहे. मी जो बसणं नियोजन करतोय, ज्या दिवशी बैलाला बैल बाहेरचा लागला त्या दिवशी आम्ही गुलाल हा 100% आणि सांगून चोरून. ज्या दिवशी बैलाला बैल बाहेरचा 100% लागला ना
100% बैल जाईल तिथं आम्हाला गुलाल कितोय बरा होते. आम्ही म्हणत नाही अपेक्षा की वरच्या नंबरात पाहिजे, पण आमचा बैल हा गुलाल 100% आम्हाला देतोय. हा ठाम कुठल्या खांदी पळतोय? दोही खांदी, पण स्पीड पहिलं होतं उजवीला. आम्ही पहिले बैल उजवीला जेव्हापासून मी माझ्याकडे नियोजन आले तेव्हापासून बैल हा गुलालाच आहे. बैल पहिला नियोजन उजवीनं बैल जास्त पळत होता, आणि जसा आम्ही डावीनं हाणायला लागलो, जसा डावीन कसं पहिल्याच मैदानाला आम्ही त्या पवनभर डावीनं हाणला, त्या मैदानाला आम्ही 1 नंबर केला. 1 नंबर केला. पण आमच्या गावातलं एक राजा म्हणून आहे, त्या बैलावर 1-2 सर गुलाल केले. ज्या बैलांची बरं आम्ही गुलाल केले ते आमचं मत नसतंय पैरं फोडायचं, पण आदली मधली असते ते. बरं ठीक आहे, आम्ही म्हणतो जाऊ दे. आम्हाला बी काय असं नाही की बाबा आमचा बैल आम्हाला माहिती आहे, बैलाला बैल बाहेर लागला की 100% बैल गुलाल ठेवतोय. आमचा एक पवन म्हणून आहे मुंबई शेटचा, तो एक बैल आम्हाला सांगितलं बाबा आज आम्हाला गाडी पळवायची. ती शेट म्हणत नाही, ते शेट पूर्ण खर्च घालते, ते बैल दोन्ही खांदी बाहेरचा आहे. त्या बैलावर आम्ही 4-5 गुलाल घेतले ते पवनवर. तो बी बैल आम्हाला आमच्या हक्काचा बैल आहे. आता हा बी बैल आता पाहुण्याचाच आहे, आज ठाकूरवर पळालेला. हे असं बोलता बोलता आपलं नियोजन म्हणलं ह्याच्यात बैल पळाला 4x4 कबालीवर सातारमध्ये पळाला, गट काढला. आणि ह्याचनी ह्याचं बी आणलं की उलट्या खांद्यावर गाडी आणली नाही, त्या दिवशी ह्या बैल गुलालात राहिला असता. जसं गट काढल्या फोन लावला ह्याचनी, म्हणलं बाबा काय नाही, बैलांना आमचे दात टाकायला तुमचं दुसरं आहे, बैल आपल्याला गाडी इथं विंगात हाणायचे. आणि नियोजन केलं, मन मोकळ्यानं दिला बैल. आज गाडी आपली बैलांनी दोन्ही बैलांनी सिद्ध करून दावली की बाबा गाडी ही गुलाला पात्र झाली. मित्रांनो बघा, बैलाच्या जर पळात जर पात्रत असेल तुमच्या बैलात तर 100% यश भेटतं. भले ही मालक कष्ट करत असतो, पण पळायचं असतं बैलाला, आणि त्यानं आज सिद्ध करून दाखवले की मालकानं कष्ट केलं त्यासाठी पळायला पाहिजे, आणि आज गुलालाच पात्र. आणि माणसं कसे आहेत, हा खेळ काय आमचा घरचा जुना आहे. चुलत्यांच्या आज्यापासून बैल पळत आले आमचे, पण ते बैलांनी पण साध्य करून दावलं की ह्या घराला गुलाल द्यायचा. आणि बैल पण आम्हाला ते देतात, गुलाल देतात. महत्वाचा ह्यांचा पण पहिला पक्षा बैल पळत होता, त्या बैलांतर आतोनात बैल पळाला, बाहेर पळाला, एवढं बैलांना नाव केलं. पण आत्ताच्या पडत्या काळात कोणी सुद्धा माणसं विचारत नाही की बाबा तुमचा बैल पळत नाही, आपण पळवूया. नाहीतर आपल्याला कसं सहकार्य करत नाही ते. आता हे चौघच आहेत बघा, गावातली कोणी माणसं आम्हाला सहकार्य करत नाही ती, चला बाबा ह्यांचा बैल पळतोय त्यांच्या मागे जाऊया, कोण नाही. तुम्हाला आता हे 4 दिसणार, यांचा वडील, मुलगा आणि बंधुराज आणि त्याचा एक जोडदार असतो, हा चौघच. आणि ड्रायव्हर एक टेटिव्ह ड्रायव्हर असा आम्हाला भेटलाय की एक कोणता देवाचा एक आशीर्वाद भेटतो ना, तसा टेटिव्ह ड्रायव्हर आम्हाला भेटलाय बघा. त्यानं जसा कासरा हातात धरला की तसा आम्हाला गुलाल त्यानं कमी पडून दिला नाही. आणि काय पारंपरिक काय परमपूज्य म्हणतात की आशीर्वाद बाबा आपल्या आजोबांचा काय तर असेल, अशा दृष्टीने आम्हाला बैलांनी साध्य करून दावले. मित्रांनो मालकांच्याकडे येऊया. आता ही सगळी तुमची टीम आहे, सगळे झटते ते कष्ट करते त्याविषयी यश भेटतंय, पण ह्यात मोठा वाटा त्याचा आहे. त्याच्याबद्दल काय वेगळं पण सांगायचं की त्याचं हे वेगळं वैशिष्ट्य आहे? हे जर वेगळं वैशिष्ट्य आहे की लहान वासरा असलं की घेऊन जास्तच पळतो, मोठ्या बैलांच्या पेक्षा जास्त पळतो. आदत वासरू असलं की 100% गुलाल सोडित नाही. हेच वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंतचा रेकॉर्ड. जेव्हा जेव्हा आदत आला का नाही जोत्यात तेव्हा गुलाल लावणारच, ते सोडित नाही. लय पळतो, म्हणजे खुशीनं पळतो, त्याला घेऊन गाडी हे जेव्हा बांधून पळतो असं करतो. असं घेऊन पळणार, जास्त सोडणार नाही, आपण दाबणार नाही त्याला दुसऱ्याला, असं अंगावर घेऊन पळणार त्याला, असं तेच वैशिष्ट्य. भाया काय सांगचाल आज? त्याच्यामुळं आज मुलाखत होती, तो पळालाय आणि त्याच्यामुळे तुम्ही आज युट्यूब माध्यमावर दिसणार आहात. म्हणजे असं गाडी अशी शेजारची गाडी जर चिकटत आली तर बैल आता म्हणजे 50% पळतोय, असं लगेच 75% 80% असा निकालात वाढतच जातो. घासायला मागल्या मैदानचा बी 1 नंबरचा मानकरी आहे इथला. मित्रांनो मागाशी तो पळून आला त्यावेळेस तुम्ही आला पळत आला आणि त्याच्या पाया पडला. आम्ही एवढा संघर्ष केलाय त्या वासरासाठी की गेल्या वर्षी 19 अड्डा आम्ही पळालोय आदतला. 19 अड्डा आम्ही बाहेरनं काढले, त्याने वासरू डावा खांदा बाहेरनच पळाले. आणि प्रत्येक वेळी आम्ही सेमीला मार खाल्लाय. आमच्या वासराकडनं कधी काही चुकी झालेली नाही. आणि पहिऱ्याचा म्हणला असा तर पहिरा बर ठीक आहे, बघूया पुढच्या अड्ड्याला बघूया असं करणारी माणसं आहेत ना, अशातनं जी पैरे होते. माझा आजचा अनुभव तुम्हाला सांगतो की तो पैरा काही सक्सेस होत नाही. आणि जेव्हा
काय म्हणते का नाही घात सगळीकडनं पाहिजे तसं दोन्ही माणसाच्याकडनं जर घात आहे म्हणतो का आपण ह्या पैरे करायला पण ह्यांचा मला फोन आला उद्या अड्डा पडला 8 तारखेला ह्याला पळूया का विंगाला मी लगेच माघारी फोन काय केला म्हणजे दुसरा केलाच ना डायरेक्ट म्हटलं 100% पळूया म्हणजे ही मामा आहेत आमचं आत्तीचं मालक आमच्या आणि ही वासरू ऍक्च्युली माझं नाही ती गाडी घेऊन मी असतो त्या वासराबरोबर ती पोर आहे तर त्या पोरासनी असा आधार कुणाचा नाही गावात की कोण त्यांच्या मागं उभं राहिलं असं काय नाही कोण ती आता एवढी नावं ठेवतात गावात काय त्यावेळी ती पोरं काय नियोजन करत नाहीत आणि त्यासनी कोणी विचारलं अरे वासराचं नियोजन काय तर ती म्हणते ती बरं ठीक आहे डॉक्टरला विचार म्हणजे मी पशुवैद्यकीय डॉक्टर तिकडे मी प्रॅक्टिस करतो भागात आमच्या डॉक्टरला विचारून सांगतो रायडर तिथे आणि आपलं पण आपल्या बैलांच्या पेक्षा त्या बैलावर एवढं दिल चालतं त्या बैलावर आपला एवढा जीव आहे की ती आपल्यावर एवढा विश्वास टाकते ती पोर आणि एवढा आहे की जर दोन्ही बाजूनं जर समान म्हणजे काय म्हणतात का आपण मन मोकळेपणा जर पायरा जर झाला मला प्रत्येक अड्ड्याला त्यासनी जेवढं टेन्शन येत असेल तेवढं आदल्या दिवशी माझी झोप लागत नाही सकाळी मला 7 कॉल आली ती एकही कॉल मी केलेला नाही वासरू भरले का वाड्यात तू असं झालेलं इथं एवढा अंगात काटा मारतो अंगात की असं काय विचारू नका असं हाल असते पण आज काय विषय झालाय मला माहित नाही मला कालपासून काय टेन्शन नाही अंगात मुंग्या आलेल्या नाहीत काय नाहीत गटाला खाली पळायला जाताना तर असं टेन्शन दगदग काय होतं काहीच नाही गट पळून गेला तिथंच मी खालता म्हटलं बघायचं सुद्धा नाही निकाल 100% होते सीमीचा सुद्धा मला टेन्शन आलेलं नाही काल नाही मला माहित नाही फक्त एवढा आहे की दोन्ही बाजूने पॉझिटिव्हिटी पाहिजे मित्रांनो बघा जर मन मोकळेपणानं पैरा झाला तर 100% यश भेटतं आता पैरा आतापर्यंत किती बदली झाली त्याच जास्त करून पैर बदली म्हणजे नाही तर आमच्या डोक्यात काय असतं गाडी पळाली भले माणसाने 4 माणसांनी नावं ठेवून दे 19-20 ही गाडीचं होत राहतं भले आज आमच्या बैलाकडनं मार खाल्ला भले उद्या त्या बैलाकडनं पण आमच्या डोक्यात एक असतं आमच्या पहिल्यापासून म्हणजे आमच्या चुलत्यापासून आज्यापासून आमच्या खानदानाला ह्या दोन्ही घराला नाद आहे पण आमच्या एक डोक्यात असतं जी गाडी पळाल्या ना ती गाडी कडेवर पळवायची भले आज उद्या बैलाच्या ह्याच्यावर असतं की बाबा आज बैल बाबा नर्वस आहे शिव पळेल नाही तर तो पळेल पण एक 2 अड्डे करायचं 3ऱ्या अड्ड्याला मार खाल्ला बाबा काय नाही दोन्ही ते एखाद्या जास्त बैलाकडनं मार होते तर आम्ही पायरा पडतो पण आमच्या डोक्यात एकच असतं जी गाडी आज पळते बाबा भले शेवटचा नंबर करू दे पण जी गाडी गुलाला राहते ना ते गाडीचा पायरा 100% फोडा आज हे सलग 9 अड्डा आम्ही एका बैलावर केलं तोच बैल मालक आम्हाला म्हटला आमचा बैल लय ओढून पळत होता बरं ठीक आहे बाबा तुझ्या बैलानं गुलाल केलं बरं आम्ही म्हटलं ठीक आहे तुझ्या बैलामुळे आमच्या गुलाल लागला त्याचा आशीर्वाद म्हटलं आम्ही त्या बैलाचा आशीर्वाद म्हणतो की तुझ्यामुळे आम्हाला लागलं ठीक आहे भले ह्या बैलाला लागून नाही त्या बैलाला पण तो आज हवेत आहे असू दे आमची इच्छा नाही तो बी बैल पळावा जाईल तिथं गुलाला राहावं एवढीच अपेक्षा पण कुणाला कुठल्यानं दिवशी कुणी नावं ठेवून बघा आमच्या डोक्यात एक असते गाड्या पळत्या तर फोडायचं नाही एवढंच की बाहेरचे असते ते त्यांच्या आम्ही तर 4-5 जण लक्ष देत नाही असा विषय असतो मित्रांनो बघा महत्वाचा गुलाल आहे आणि सगळ्यांच नंदी गुलाल राहावा असे आपण अपेक्षा करतो कुठलाच बैलगाडी मालकाला असं वाटत नाही की त्याचा नंदी गुलालात नाही राहावा किंवा माझा नंदी गुलालात नाही राहावा आता भरपूर खडतर प्रवास बघितलाय आणि आता कायम यश भेटते जाईल ते त्यावेळेस आता प्रवास तर झाला खडतर पण आता यश येत आहे आता 100% यशात आहे आणि आता 4 माणसं आम्हाला मैदानात गेले की हे बघा जॉन्सनचे मालक आले हे बघा जॉन्सनचे हे आले ते पण असे एक ओळख आपल्या बैलामुळं मैदानात झाले तर भेटायला लागले आम्हाला आणि दुसरी गोष्ट जे माणसं अनोळखी आहेत ते पण भेटतात म्हणजे एक आपल्याला उत्साह भेटतो मैदानात जाण्यासाठी किती खर्च झाला भरपूर पण आता त्या बैलांना आम्हाला काढायला लागला वरती आता इथून पुढचं कसं काय नियोजन इथून पुढे आता बघू आम्हाला जर चांगला पैरा भेटला एखाद्यावरचा पण आता मागाशी चांगले बैला म्हणजे पहिलं ह्या मालकांना पण आता जोपर्यंत दुसरा वासरू एखादा मैदान जिथं पडेल तिथं आपली गाडी 100% हाणायची लवकर फोडायची नाही आणि जर समजा आम्हाला वरचा टॉपचा बैल मिळाला अजून तर मिळालाच नाही टॉपचा अंधारले बैल घेऊन आम्ही पळालो पण आम्ही गुलाल तर पात्र आहे पण आता वरचा पैरा अचानक तुमच्यामुळे जरी आला आम्हाला नशिबानं तर 100% आम्हाला बघू आता पुढचं काय आता कॉन्टॅक्ट नंबर कुणाला द्याल पायऱ्यासाठी बंधुराजाच देतो की तुमचं नाव आणि नंबर सांगा मोबाईल नंबर अमोल पाटील ओझरडे मोबाईल नंबर 9922 199772 आणि कसा पायऱ्यासाठी बैल पाहिजे ती पण सांगा आम्हाला जास्त करून 2 खांदी बाहेरनं जरी लागला तरी एकच नंबर झाला आणि एक खांदा जरी बाहेर लागला उजवा खांदा बाहेरनं तरी सुद्धा चालतो डावीनं हा बाहेरनं चालतो आणि उजवीच्या बैलांना आतनं आम्हाला साथ दिली ना बाहेरनं हा चालतो मित्रांनो आपण शुभेच्छा करूया त्यांना
की असाच कायम त्यांचा नंदी त्यांना गुलाला ठेवेल. धन्यवाद. धन्यवाद.